बीड जिल्ह्याचे एसपी नवनीत कावत यांनी 91 अवैध उद्योगधंदे करणारे वाळू तस्करांना तडीपाराची नोटीस बजावली आहे. लवकरात लवकर बीड जिल्हा सोडून जावा, नाहीतर तुमच्यावर मोकोका अंतर्गत कारवाई केली जाईल, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर बीड जिल्ह्यामधील सगळं प्रशासन जे भ्रष्ट होतं, त्याचबरोबर अनेक जे अवैध काळ्या धंद्यांचं जे रॅकेट होतं, त्याचा सगळा पर्दाफाश होत चालला आहे दिवसांदिवस. आणि ह्या हत्येमुळं बीड जिल्ह्याचं शुद्धीकरणाची प्रक्रिया चालू झालेली आहे. आणि त्याच प्रक्रियेचा हा एक भाग आहे की एसपी नवनीत कावत यांनी आता थेट इशारा दिला आहे. पालकमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा एसपी नवनीत कावत यांना फ्री हँड दिलाय. जे करायचे ते करा, पण बीड हा दहशतवाद मुक्त करा, गुंडगिरी मुक्त करा, गुन्हेगारी मुक्त करा. आणि त्याच दृष्टीने या सर्व हालचाली होत आहेत. काय वाटते तुम्हाला? एसपी नवनीत कावत बीड जिल्ह्याला गुन्हेगारी मुक्त करतील की नाही करणार? कमेंट करा.